मुद्दा कर्जमाफीचा। कर्जमाफीचे सरकारचे 100 दिवस पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांना कुठलीच कर्जमाफी मिळाली नाही। प्रहारचे बच्चू कडू झाले आहेत आक्रमक। तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा कृषी मंत्री यांच्या घरासमोर मशाल पेटवल्या जाईल, असा कडक इशारा बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिलाय। शेतकऱ्यांना आशा लागली होती ती म्हणजे फक्त कर्जमाफीची, परंतु कर्जमाफी न देता शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर केला, तोही हेक्टरी 4000 रुपये देऊन। तर आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मलम लावण्याचं काम राज्य सरकारने केलंय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खानवे पाटील आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। आपल्या या युट्यूब चॅनलवर शेती संबंधित योजना असेल, राज्य सरकारची योजना असेल, याचे व्हिडिओ सर्वात अगोदर दाखवले जातात। मग आता राज्याचे बच्चू कडू यांनी सरकारला कशा प्रकारे दम दिलाय याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार किंवा नाही मिळणार हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे, अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन केलं जाईल। प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानासमोर आम्ही मशाल पेटवणार, असा खरपूस टोला राज्य सरकारला प्रहारचे बच्चू कडू यांनी लावला आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हे आंदोलन आम्ही करणार आहोत। तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा या व्यतिरिक्त अजून वेगळं आंदोलन केलं जाईल। सरकारचे 100 दिवस उलटून गेले देखील सध्या सरकारने शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची कर्जमाफी दिली नाही, तर सरकार निर्णय घेत नाही का? प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावे असं वक्तव्य सुद्धा केलं होतं। तर यावरून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, यामध्ये शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्जमाफीचा उल्लेख होता। तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन सुद्धा दिलं होतं। मात्र अद्यापही कर्जमाफीबद्दलचा कुठल्याच प्रकारचा निर्णय नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत असं चित्र ठिकठिकाणी आता पाहायला मिळतंय। नेमकं काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे? राज्याचे कृषी मंत्री हा सुद्धा शेतकरी मित्र आहे किंवा शेतकरी पुत्र आहे। तर कर्जमाफीच्या निमित्ताने शेतकऱ्यावर भडकले होते कृषी मंत्री। नाशिक येथे झालेल्या गारपीट आणि अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्षाचं पिकाचं नुकसान झालं होतं। याची पाहणी करत असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना काही प्रश्न सुनावले होते। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कृषी मंत्री कोकाटे यांची जीभ घसरली होती। यावेळी त्यांनी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचा आता शेतकरी करणार काय? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला होता। तसेच कर्जमाफीच्या शेतकरी साखरपुडा करतो का, लग्न करतो का, असं वक्तव्य सुद्धा कोकाटे यांनी केलं होतं। शेतकरी 5 ते 10 वर्षे वाट बघतो, तोपर्यंत कर्ज भरतच नाही। सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी शेतकऱ्यांना पैसे देणार असल्याचं कोकाटे म्हणाले होते। भांडवली गुंतवणूक सरकार करते, शेतकरी करतो का, असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांसमोर मांडला होता। तर त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। तसेच विविध शेतकरी संघटनांनी देखील आक्रमक भूमिका, आक्रमक पवित्रा घेतला आहे। शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुद्धा कृषी मंत्री यांचा खरपूस समाचार घेत कृषी मंत्री यांचं डोकं ठिकाणावर आहे का, मोकाट झाला का, त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी का करत नाही, असा मोठा प्रश्न खासदार राजू शेट्टी यांनी सुद्धा केला आहे। तर आता वाढता विरोध पाहता माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना तंबी दिल्याची माहिती समोर आली आहे। परंतु ही तंबी देऊन काय फायदा? दिलेला शब्द, बोललेला शब्द हा वापस घेतला जाईल का? त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी का करत नाही, दिलेला शब्द का पाळत नाही, असं शेतकरी संघटना, प्रहारचे संघटनेचे, त्याचबरोबर शेतकरी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत। मग आता शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी का? तात्काळ यावर कृषी मंत्री, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा। निर्णय न घेतल्यास प्रहार करून राज्यभरामध्ये वेगवेगळे आंदोलन छेडण्यात येईल, असा कडक इशारा बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिलाय। मग आता कर्जमाफी संदर्भात तुमचं मत काय आहे? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। व्हिडिओमधील माहिती तुमच्या कामाची असेल, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे। आणि अशाच प्रकारचे शेती संबंधित योजनेचे व्हिडिओ, शासकीय संबंधित योजनेचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवायचं आहे।